विद्यार्थ्यांनो, एक्झरसाइज 3.3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन याच्यामध्ये आपण 9 एक्झाम्पलपैकी 7 आणि 8 एक्झाम्पल मागे ठेवलेलं होतं. याच्यामध्ये मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं की कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला काढायला लावले असतील. एनी 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, एखादी ए पी असते, त्या ए पीच्या कोणत्याही 3 क्रमवार टर्म्स आपल्याला काढायला लावतात. जसं 11th, 12th, 13th किंवा 21st, 22nd, 23rd किंवा 100th टर्म, 101th, 102th, अशा कोणत्याही 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला काढायला सांगतील. त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन दिली जाईल. म्हणजे फर्स्ट 3 टर्म्स काढायला लावतील असं जरुरी नाही. मधल्या कोणत्याही पण त्या कॉन्झिक्युटिव्ह असतील. समजा 51वी, 52वी, 53वी किंवा 79वी, 80वी आणि 81वी टर्म किंवा 1000वी, 1001वी, 1002वी, अशा कोणते 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आपल्याला काढायला लावतील. फर्स्ट 3 टर्म्स आणि एनी 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स याच्यामध्ये फरक आहे. तर हे प्रॉब्लेम जे आहे हे म्हणते आहे इन अँड ए पीमध्ये सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. म्हणजे लागोपाठच्या 3 टर्म्स ते कोणत्याही असू शकतात, मधल्या, सुरुवातीच्या किंवा शेवटच्या, पण त्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत आणि त्यांची सम जी आहे ती 27 आहे आणि त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो आहे 504. फाइंड द टर्म्स. ह्या टर्म्स तुम्हाला काढायच्या आहे. म्हणजे एक ए पी आहे, त्या ए पीमध्ये 3 अशा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत, म्हणजे लागोपाठच्या टर्म्स, म्हणजे क्रमवार टर्म्स, की ज्यांची सम जी आहे ती 27 आहे आणि ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो 504 आहे. त्या टर्म्स तुम्हाला काढायच्या आहे. आता पहा, इथे तुम्हाला एक हिंट दिलेली आहे. ही हिंट दिली नसती तरी मी तुम्हाला सांगितलं असतं. ए पीच्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचे असतील तर मग पहिली टर्म, मधली टर्म तुम्ही ए घ्यायची. एच्या आधीची ही फर्स्ट टर्म असते आपली, पण याच्या आधीची एक टर्म घ्यायची पद्धत असते 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचे असतील तर. याच्या आधीची टर्म असते ए मायनस डी, ही मधली समजा ए, आणि याच्यानंतरची ए प्लस डी. तर ही पद्धत असते 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचे असतील तर. तर पहिली ए मायनस डी, दुसरी ए आणि तिसरी ए प्लस डी. इथे पण हिंट आपल्याला दिलेली आहे. ह्या ज्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायच्या तुम्हाला, ज्यांच्यासाठी ह्या कंडिशन्स दिले, त्यांची सम असली पाहिजे 27 आणि त्यांचं प्रॉडक्ट असलं पाहिजे 504. इथे एक तुम्हाला हिंट दिलेली आहे की अझूम दॅट, म्हणजे गृहीत धरा की 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन ए पी, म्हणजे ज्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला काढायच्या आहेत ए पीच्या, त्या आहेत समजा ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. मग आपण ही जी हिंट दिली आहे ती हिंट वापरूनच या गणिताला स्टार्ट करू. आपण असं म्हणू, लेट रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला हवे असलेल्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन ए पी आर. ह्या घ्यायच्या. पहिली घ्यायची ए मायनस डी. 3 जर कॉन्झिक्युटिव्ह घ्यायचे असतील तर पहिली ए मायनस डी, दुसरी ए आणि तिसरी ए प्लस डी. आता प्रॉब्लेम सोपा असतो, इम्पॉर्टंट पण आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन ही सांगते तुम्हाला की ह्या ज्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला शोधायच्या आहेत ए पीच्या लागोपाठच्या 3 टर्म्स, क्रमवार 3 टर्म्स, की ज्यांची सम आहे 27. तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन सांगते आपल्याला ह्या ज्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला शोधायचे आहेत त्यांची सम 27 आहे. मग फ्रॉम फर्स्ट कंडिशन तुमची पहिली टर्म ए मायनस डी प्लस दुसरी टर्म ए प्लस तिसरी टर्म ए प्लस डी, या तिघांची सम आहे तुमची 27. आता तुमच्या लक्षात येईल इथे की मायनस डी प्लस डी कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळाला 3a इक्वल टू 27. 3ला तिकडे घ्या, जे ए इक्वल टू 27/3. देअरफॉर ए म्हणजे 9 ही मिळाली तुम्हाला ए पीची ए म्हणजे ए पीची फर्स्ट टर्म. आता सेकंड स्टेप घेतो मी.
फ्रॉम सेकंड कंडिशन सांगते की ह्या ज्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत यांचा प्रॉडक्ट जो आहे देअर प्रॉडक्ट हा आहे तुमचा 504. मग सेकंड कंडिशनवरून घेतो मी ए मायनस डी इंटू ए प्लस डी. या ज्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्ही घेतल्या होत्या यांची सम जी आहे यांचा प्रॉडक्ट जो आहे तो आहे 504. आता एक काम करू, आपण एला समोर घेऊन घेऊ आणि हा ए प्लस डी घेऊ त्याच्या मागे. हे इंटू आहे तिघांचा प्रॉडक्ट. टर्म्स इकडे तिकडे केल्याने प्रॉडक्ट चेंज होत नसतो. मी टर्म्स जरा अरेंज करतो. ए इंटू ए प्लस डी इंटू ए मायनस डी इक्वल टू 504. हा ए सुरुवातीला घेतला, त्याच्या मागे ए प्लस डी, त्याच्या मागे ए मायनस डी, या तिघांचा प्रॉडक्ट. टर्म्स फक्त मी इकडे तिकडे केल्या आहे. आता तुम्हाला माहिती आहे यांचा प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे. तुम्ही एक्सपान्शन फॉर्म्युले शिकलेले आहे. फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, ज्या दोघांची सम त्या दोघांचा डिफरन्स असा जर प्रॉडक्ट असेल की फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, तर तुम्हाला माहिती आहे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ज्या दोघांची सम त्याच दोघांचा प्रॉडक्ट, यांचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म या दोघांचा प्रॉडक्ट होईल फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे डी स्क्वेअर इक्वल टू 504. आता मुलांना आपण याच्यामध्ये एची ही व्हॅल्यू टाकू. याला मी 1 नंबर टाकतो इथे, ए इक्वल टू 9ला. आता इथे एची व्हॅल्यू टाकू पण 9, पुन्हा ए स्क्वेअर म्हणजे 9 स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर, डी तर माहीत नाही आपल्याला, इक्वल टू 504. आता एक काम करा, हा इंटू 9 इकडे घ्या, इथे टाकून द्या तुम्ही किंमत कशावरून घेतली आहे एची किंमत तुम्ही फ्रॉम 1, जी 1मध्ये तुम्ही एची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली होती. आता 9 इंटू आहे या ब्रॅकेटला, हा इकडे घेऊ आपण किंवा ब्रॅकेटला एकदा सॉल्व करून घेऊ. 9चा स्क्वेअर 81 मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 504. आता या इंटू 9ला इकडे घेतो, 81 मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 504 बाय 9. हे 81 मायनस डी स्क्वेअर. आता 9ने आपण याला डिवाईड करू. 9ने पहिले 5चा भाग जाईल, 9 5 जार 45, मग 5 राहतील आणि पुन्हा खाली घ्याल तर पुन्हा 9 6 जार 54. आता मी ह्या 81ला इकडे घेतो, मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 56 मायनस 81. आता आपण याला आणखी सोडू. मायनस डी स्क्वेअर, तुम्हाला माहिती आहे एक प्लस आणि एक मायनस असेल तर या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागतो आणि मोठ्याचं साईन द्यावं लागतं आपल्याला. तर इकडे 11मधून 6 गेला आहे, 5 राहतील, कॅरी 1 येईल मग, आणि 8मधून 6 गेले 2 राहतील आणि मोठ्याचं साईन म्हणजे मायनस. आता हे मायनस मायनस कॅन्सल होईल म्हणजे डी स्क्वेअर इक्वल टू 25. आता पुढे सरकू आपण की नाव डी स्क्वेअर इक्वल टू 25 आणि देअरफोर मग डी इक्वल टू या 25चे दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतो आपण. डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट डी आणि 25ला मात्र 2 स्क्वेअर रूट आहेत. हे दोन्ही स्क्वेअर रूट तुम्हाला इथे घ्यावे लागतील. ही पद्धत आहे, जसं मी सांगतो तुम्हाला तसंच करावं लागेल. डी स्क्वेअर क्वाड्रॅटिकमध्ये जसे आपण 2 स्क्वेअर रूट घेतो, 25ला 2 स्क्वेअर रूट आहेत, एक +5 आणि एक -5. मग देअरफोर डीच्या 2 व्हॅल्यूज भेटल्या तुम्हाला, डी इक्वल टू 5 और डी इक्वल टू -5. आता मी लास्ट स्टेप घेईल. आता माझ्याजवळ ही जी ए पी आहे ज्याच्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला काढायच्या आहे, त्या ए पीची ए म्हणजे फर्स्ट टर्म 9 आणि कॉमन डिफरन्स 2 मिळाले तुम्हाला. असे ए पीचे कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म तुम्हाला माहीत झालं आहे. नाव इफ ए इक्वल टू 9, एची एकच व्हॅल्यू आपल्याजवळ आणि डी जर 5 असेल तर मग देअरफोर तुमच्या ए पीची ज्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायच्या होत्या त्याच्यापैकी पहिली टर्म होती ए मायनस डी, म्हणजे 9 हे मायनस घेतो आणि हे 5 म्हणजे 4 आलं आहे.
नंतर ए म्हणजे 9 आणि ए प्लस डी म्हणजे 9 प्लस 5 म्हणजे 14 अँड दॅट इज 3 टर्म्स, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. ठीक आहे, आन्सर नंतर लिहू आपण. अँड इफ ए इक्वल टू 9 आणि डी जर -5 असेल, देन पहिली जी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधली पहिली टर्म होती तुमची ए मायनस डी. तर ए आहे 9, हे मायनस घेतो आणि डीची व्हॅल्यू आहे -5 म्हणजे हे ए म्हणजे 9 हे मायनस घेतलं आणि डीची व्हॅल्यू आहे -5, त्याला ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल. मग 9 मायनस इंटू मायनस म्हणजे +5 म्हणजे 14 झाली. नंतर ए म्हणजे 9 आणि ए प्लस डी म्हणजे 9 प्लस हे घेतलं आणि डीची व्हॅल्यू आहे -5 म्हणजे होईल 9 प्लस इंटू मायनस -5 इक्वल टू 4. म्हणजे डी जर 5 असेल तर तुमच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ज्या आहेत त्या तुम्हाला शोधायच्या आहेत होत्या, ज्यांची सम 27 आली पाहिजे आणि ज्यांचा प्रॉडक्ट 5 से 4 आलं पाहिजे. तर अशा 3 टर्म्स जर डी पॉझिटिव्ह असेल 5, तशा कॉन्झिक्युटिव्ह 3 टर्म्स होतील 4, 9 आणि 14. जर डी -5 असेल तर तुमच्या रिक्वायर्ड असलेल्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स होतील 14, 9 आणि 4. देअरफॉर रिक्वायर्ड कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, हे दोन्ही पॉसिबिलिटीज तुम्हाला कन्सिडर करावं लागतील. 25चे दोन्ही स्क्वेअर रूट, डीच्या 2 व्हॅल्यूज तुम्हाला कन्सिडर करावं लागतील. टर्म्स ऑफ ए पी विल बी, पहिल्यांदा ह्या 4, 9 आणि 14, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, 4, 9, 14. और जर डी निगेटिव्ह असेल तर ह्याच 3 टर्म्स मग कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, ह्या होतील 14, 9 आणि 4. काय असते मुलांना, डी जर पॉझिटिव्ह असेल तर टर्म्स वाढत जातात, हे बघा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स वाढत चालल्या. आणि डी जर निगेटिव्ह असेल तर कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत ए पीच्या टर्म्स लहान होत जात असतात, हे बघा लहान होत चालल्या. त्या तिघांची सम करून पहा. 9 आणि 4 13, 13 आणि 14 27, 9 आणि 4 13, 13 आणि 14 27. आणि यांचं प्रॉडक्ट जर केलं तुम्ही तर यांचा प्रॉडक्ट येईल 5 से 4, यांचा प्रॉडक्ट येईल 5 से 4. म्हणजे डी पॉझिटिव्ह असेल तर 3 क्रमवार टर्म्स ह्या अशा असतील ज्यांची सम 27 असेल आणि प्रॉडक्ट 5 से 4, आणि ह्या वाढत चालल्या बघा. डी पॉझिटिव्ह असेल तर टर्म्स वाढत जातात आणि डी जर निगेटिव्ह असेल तर टर्म्स लहान होत जातात. हे बघा इथे तुम्हाला लहान होताना दिसतील, टर्म्स त्याच आहेत पण डी निगेटिव्ह असल्यामुळे ह्या उलट्या झाल्या, टर्म्स लहान होत चालल्या. यांची सम 27 येईल आणि यांचा प्रॉडक्ट 5 से 4 येईल. तर हे 7th एक्झाम्पल झालं. आता आपण 8th एक्झाम्पलकडे येऊ. 8th एक्झाम्पल म्हणतं आपल्याला की 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला काढायचे आहेत. आता फाइंड 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. जशा ह्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढल्या ज्यांचं तुम्हाला कंडिशन दिली होती, सम आली पाहिजे 27, प्रॉडक्ट आला पाहिजे 504, तशा ए पीच्या तुम्हाला 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचे आहेत. 4 क्रमवार टर्म्स तुम्हाला काढायचे आहेत, मधल्या कोणत्याही असू शकतात. जर पहिली 19वी असेल तर दुसरी 20वी, तिसरी 21वी, चौथी 22वी. पहिली जर 70वी असेल तर दुसरी 71वी, तिसरी 72वी, चौथी 73वी. अशा 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला काढायचे आहेत. इन अँड ए पी, ते ए पीमध्ये असले पाहिजे. कंडिशन दिली आहे हुज सम, ज्यांची सम जी आहे ती असली पाहिजे 12 अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचे आहे. आणि याच्यासाठी पण हिंट दिली आहे तुम्हाला की अजूम द 4, अजूम म्हणजे गृहीत धरा, द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स
इन ए पी आर, तर पहिली ज्या 4 क्रमवार टर्म्स तुम्हाला शोधायचे आहे की ज्यांची सम 12 असली पाहिजे आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्म्सची सम असली पाहिजे 14. तर तुम्हाला म्हणत आहे अझूम द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन ए पी आर ए मायनस डी पहिली, नंतर दुसरी ए, तिसरी ए प्लस डी आणि चौथी ए प्लस 2डी. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स शोधायच्या होत्या. पहिली ए मायनस डी, दुसरी ए, म्हणजे ह्या क्रमवार 4 टर्म्स तुम्हाला काढायला सांगितले असतील. क्रमवार 3 काढायला सांगितल्या होत्या. आपण ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी घेतल्या होत्या. आणि क्रमवार 4 काढायचे असतील तर ए मायनस डी ही पहिली 4पैकी, ए दुसरी, तिसरी ए प्लस डी आणि चौथी ए प्लस 2डी. अझम्पशन पण हेच सांगतं आपल्याला, हिंट पण हेच सांगते आपल्याला की 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला शोधायचे असतील तर त्या 4 टर्म्स तुम्ही अशा घ्या. आता ए म्हणजे काय असते, फर्स्ट टर्म असते एपीची आणि डी म्हणजे असतो कॉमन डिफरन्स एपीची. ह्या एपीच्या सुरुवातीच्या टर्म्स शोधत नाही आहे तुम्ही, ह्या एपीच्या तुम्ही कोणत्याही 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स शोधून राहिलेले आहे. पण कंडिशन आहे त्यांची सम 12 असली पाहिजे आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची सम 14 असली पाहिजे. तर सोल्युशन घेतो मी. हे जे अझम्पशन दिलं होतं आपल्याला, हिंट दिली होती, तेच घेणार आहे मी. लेट म्हणजे समजा द रिक्वायर्ड म्हणजे हव्या असलेल्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन ए पी आर. तर पहिली ए मायनस डी, ज्या आपल्याला काढायच्या 4 क्रमवार टर्म्स, दुसरी ए, तिसरी ए प्लस डी. 3 घ्यायचे असतील तर आपण अशा घेत होतो आणि 4 आहेत तर पुढची टर्म ॲड करा ए प्लस 2डी. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन सांगते की या 4 टर्म्स जे आहेत यांची सम आहे 12. फ्रॉम फर्स्ट कंडिशन ए मायनस डी प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2डी यांची सम आहे 12. आता इथे पहा मायनस डी प्लस डी कॅन्सल होत आहे. ए प्लस ए प्लस ए प्लस ए म्हणजे हे झाले 4a प्लस 2d इक्वल टू 12. आता हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत. याच्यामध्ये व्हेरिएबल्स ए आणि बी आहेत आणि इथे कोइफिशियंट 4 आहे, इथे 2 आहे, इथे 12 आहे. या कोइफिशियंट्सना भाग जातो 2नी. तर मी एक काम करतो, डिवायडिंग द इक्वेशन बाय 2. इक्वेशनला 2नी डिवाईड केलं तर 4a ला 2नी डिवाईड केलं तर 2नी 4ला 2चा भाग जाईल. इथे 2नी डिवाईड केलं 2 2 कॅन्सल होईल. इथे 2नी डिवाईड केलं 6चा भाग जाईल. म्हणजे आपल्याला भेटेल 2a प्लस डी इक्वल टू 6. आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं 2a प्लस डी इक्वल टू 6. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता फ्रॉम सेकंड कंडिशन सांगते थर्ड आणि फोर्थ टर्म्स जे आहेत त्यांची सम आहे 14. तर तुमची थर्ड टर्म आहे ए प्लस डी प्लस फोर्थ टर्म आहे तुमची ए प्लस 2d. ही सम आहे तुमची 14. ही तिसरी टर्म आणि ही चौथी टर्म. तर ए प्लस ए म्हणजे 2a झाले प्लस डी प्लस 2d म्हणजे 3d झाले इक्वल टू 14. आता इथे जे 2, 3 आणि 14 या तिघांनाही भाग जाईल असा एखादा नंबर नाही आहे, त्याच्यामुळे हे सेकंड. आता हे 2 सायमल्टेनियसली सॉल्व करू आपण. इथे बघा 2a आहे, इथे पण 2a आहे, म्हणजे एचे कोइफिशियंट सारखे आहेत पण त्यांचे साईन्स पण सारखे आहेत. मग जर सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये व्हेरिएबलचे कोइफिशियंट सारखे असतील, चिन्हही सारखे असतील, तर त्यांना ॲड करून चालत नाही, त्यांना सबट्रॅक्ट करावं लागतं. आता मला या 2 इक्वेशन्समध्ये 1मधून 2ला किंवा 2मधून 1ला सबट्रॅक्ट करावं लागेल. मला विचाराल कोणातून कोणाला सबट्रॅक्ट करायचं, तर मी सांगेल एचे कोइफिशियंट सेम आहेत म्हणजे ए कॅन्सल होणार आहे, डी राहणार आहे आणि इथे डीचा कोइफिशियंट आहे +3 आणि इथे डीचा कोइफिशियंट आहे +1.
म्हणजे या इक्वेशनमध्ये सेकंड इक्वेशनमध्ये डीचा कोइफिशियंट मोठा आहे की बा चे कोइफिशियंट सारखे असल्यामुळे एची टर्म कॅन्सल होणार आहे, डी राहणार आहे आणि इथे डीचा कोइफिशियंट मोठा आहे. तर इक्वेशन 2मधून इक्वेशन 1ला मी सबट्रॅक्ट करेल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर सेकंड इक्वेशन घेईल मी 2a + 3d = 14. याच्यातून मायनस करायचं आहे मला 2a + d = 6. तर मायनस करताना खालच्या तिन्ही टर्म्सचे चिन्ह बदलावं लागतील. हे प्लस आहे इथे काही नाही म्हणजे प्लस आहे, मायनस होईल. हे प्लसचं मायनस होईल. इथे काहीच चिन्ह नाही आहे म्हणजे प्लस आहे ते मायनस होईल. तर प्लस 2a - 2a कॅन्सल होईल. 3dमधून d गेला म्हणजे 2d राहतील आणि 14मधून 6 गेले म्हणजे 8 राहतील. आता d = 8/2 आणि देअरफॉर d = 4. हा डीची एकच व्हॅल्यू तुम्हाला इथे भेटली. आता ही डीची व्हॅल्यू तुम्ही पुट करा. पुटिंग d = 4 इन इक्वेशन 1. हे 2a हे इक्वेशन 1 आहे. डीची व्हॅल्यू टाकतो 4 + 4 = 6. 4ला इकडे घेतो. हे 2a = 6 - 4. 2a = 2 आणि a = 2/2 म्हणजेच a = 1. आता इथे या एक्झाम्पलमध्ये ज्या एपीचे 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायचे आहेत तुम्हाला, ज्यांची सम असली पाहिजे 12 आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची सम असली पाहिजे 14. त्या एपीची फर्स्ट टर्म a 1 आहे आणि कॉमन डिफरन्स 4 आहे. मग आता नाव वी हॅव a = 1 आणि d = 4. इथे पहा डीची एकच व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे मागच्या गणितात जशा टर्म्सच्या पॉसिबिलिटीज होत्या 4, 9, 14 आणि 14, 9, 4 अशा. एकदा डी पॉझिटिव्ह होता टर्म्स वाढत गेल्या, डी निगेटिव्ह होता टर्म्स लहान होत गेल्या. इथे तसं नाही आहे, डीची एकच व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे आता तुमची ज्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायच्या होत्या त्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधली पहिली टर्म होती a - d म्हणजे 1 - 4 म्हणजे -3. नंतर दुसरी टर्म होती तुमची a म्हणजे 1. तिसरी टर्म होती a + d म्हणजे 1 + 4 म्हणजे 5. आणि पुढची टर्म होती तुमची a + 2d म्हणजे 1 + 2 × 4 म्हणजे 1 + 8 म्हणजे 9. देअरफॉर 4 रिक्वायर्ड 4 रिक्वायर्ड म्हणजे हव्या असलेल्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे क्रमवार टर्म्स. इथे दुसरी पॉसिबिलिटी नाही आहे कारण एची व्हॅल्यू 1 आहे आणि डीची व्हॅल्यू 4 आहे. एकच व्हॅल्यू आहे डीला ऑफ एन ए पी आर. तर पहिली a - d -3, दुसरी a म्हणजे 1, तिसरी a + d म्हणजे 5 आणि चौथी a + 2d म्हणजे 9. आता बा आपल्याला यांची सम हवी होती 12. करून पाहू आपण. 9 आणि 1 10 आणि 5 म्हणजे 15. 15 + 15 आहे -3 + 15 - 3 म्हणजे झाली 12. म्हणजे चारही टर्म्सची जर तुम्ही सम केली तर ती 12 येते. -3 म्हणजे 9 + 5 14 + 1 15 आणि 15 - 3 म्हणजे झाली 12. आणि जर तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची सम केली 5 आणि 9ची तर ती येते 14. तर अशा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढायच्या होत्या एपीच्या ज्या सर्वांची सम असली पाहिजे 12 आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची सम असली पाहिजे 14. तर ह्या आहेत त्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. आता मुलांना नेक्स्ट सेशन जे आहे आपलं, त्या नेक्स्ट सेशनमध्ये मी तुमचा एक्झरसाइज 3.4 घेईल, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट आणि त्याच्यानंतर एकच चॅप्टर आपला राहतो प्रॉबेबिलिटी. कारण फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स हे 2 चॅप्टर्स आपले यावर्षीच्या कोर्समधून कोरोनाच्या प्रभावामुळे कमी केलेले आहेत. तो एक चॅप्टर आपला राहतो. आपण हे 2 चॅप्टर्स
राहिलेले नीट शिकायचे आहेत. याच्या आधी आपले 2-3 चॅप्टर आता जवळपास कंप्लीट होतात आहे. एकच चॅप्टर आपला राहिला. फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आपण तो चॅप्टर कंप्लीट करू आणि अशा पद्धतीने आपला हा कोर्स जो आहे तो तुमचा मॅथमॅटिक्सचा कंप्लीट होईल. याच्यानंतर मग पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स वगैरे जे आहेत ते घ्यायचा प्रयत्न करेल.